पुणे अपघात प्रकरणामध्ये अग्रवाल यांचा ड्रायव्हर गंगाराम याला ज्या गाडीतनं जबरदस्तीनं नेलं गेलं ती गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। दरम्यान गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवून नेल्याचा आरोप ड्रायव्हर गंगाराम यांनी केलाय। तीच गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत। या गंगाराम जो चालक होता त्या कारचा, ज्याला जबरदस्तीने डांबून एका कारमधून एका अज्ञात स्थळी नेण्यात आलेलं होतं, ती मर्सिडीज कार आता पुणे क्राइम ब्रांच पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर हीच ती मर्सिडीज कार आहे ज्यातून गंगाराम जो ड्रायव्हर होता पोर्शे कारमध्ये, त्या अल्पवयीन मुलाबरोबर त्याला जबरदस्तीने अज्ञात स्थळी नेण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी जाऊन त्याला सांगण्यात आलं होतं की तू या संपूर्ण घटनेची जबाबदारी अंगावर घे, तू कबुली दे आणि आमच्या मुलाला वाचव। याच कारमधून खरं तर त्याला जबरदस्तीने अज्ञात स्थळी नेण्यात आलेलं होतं अशी कबुली देखील या गंगाराम जो ड्रायव्हर आहे त्यांनी पोलिसांना दिलेली आहे। आणि त्यानंतर पोलिसांनी या गाडीचा शोध सुरू केला। ही गाडी मुंबईपर्यंत जाऊन आलेली आहे। पोलिसांनी आरटीओ कडून माहिती घेतलेली आहे, अर्थात ट्रेस सुद्धा केलेली होती ही गाडी आणि हीच ती मर्सिडीज कार आता पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेली आहे। पुण्यातील येरोडा पोलीस स्टेशनमध्ये ही कार या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आता पोलीस तपास करतील खरं तर ड्रायव्हरला कुणी डांबून नेलेलं होतं, त्यावेळी त्याच्यासोबत आणखीन कोण होतं, त्याला काय करण्यात आलेलं होतं। दररोज नवीन मोठे खुलासे समोर येत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।